नागपूर नगरीची कुलदेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोराडी मंदिरामध्ये आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या मंदिराचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी संवाद साधूया। नागपूर शहराची कुलदेवी म्हणून आता या मंदिराची प्रसिद्धी आहे। मंदिराचं मोठं बांधकाम झालेलं आहे। पुढचे 9 दिवस कशा पद्धतीने कार्यक्रम असेल, भक्तांसाठी काय काय सुविधा उपलब्ध केल्या? मागच्या 700 वर्षापूर्वीपासून आई महालक्ष्मीचं या ठिकाणी आख्यायिका आहे। दरवर्षी 20 लाख भाविक या ठिकाणी मनोकामना मागतात आणि नवरात्रामध्ये 9 दिवस खूप मोठी या ठिकाणी गर्दी असते। 20 लाख लोक येतात। आज या ठिकाणी एवढंच माझं म्हणणं आहे की या दर्शनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला स्थैर्य लाभू दे। महाराष्ट्रावर कुठली नैसर्गिक आपत्ती येणार नाही। महाराष्ट्रावर कुठल्याही गरीब माणसाचं नुकसान होणार नाही। आई महालक्ष्मी जगदंबा त्यांना प्रचंड ऊर्जा देईल असं या ठिकाणी आम्ही आईला प्रार्थना केली आहे। मला वाटतं आई सर्वांची प्रार्थना पूर्ण करेल। आई सर्वांच्या पाठीशी राहील आणि या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आपल्या सर्व पुढच्या काळातला महाराष्ट्र हा महाराष्ट्र देशातला क्रमांक 1 राज्य होईल असा आशीर्वाद असा आशीर्वाद आपल्याला मिळेल। साहेब, या देवीच्या बाबतीत आख्यायिका सांगितली जाते की दिवसात 3 वेळा देवी रूप बदलते। ही काय आख्यायिका आणि कशा पद्धतीने ही परंपरा? आई महालक्ष्मी ही सकाळी बालवयात असतं, दुपारी तारुण्य वयात असतं आणि संध्याकाळी हे आपल्या वृद्ध वयात असतं। अशा 3 रूपं आईचे बदलतात। ते भाविकांना त्याची जाण होतं आणि ते जेव्हा आईचे 3 रूप आपण बघतो तेव्हा ह्या 100% फील लोकांना येतं, जे लोक या ठिकाणी भाविक आहेत। अनेक लोकांनी असं दर्शन घेतलं आहे। मी सुद्धा अनेक वेळा हे दर्शन घेतलं आहे। त्यामुळं इथे एक मोठी श्रद्धा आहे, मोठी आख्यायिका आहे आणि मला वाटतं की या दर्शनाने जी मनोकामना आहे ती मनोकामना लोकांची पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। आज स्वयंभू दर्शन देवीचं होतं आहे। स्वयंभू दर्शन काय परंपरा? स्वयंभू दर्शनाचं एवढंच आहे की आज कवच कुंडला आपण कमी करतो आईचे आणि मग 12 वाजतानंतर दुपारी आज पहाटे 4 ते 12 वाजेपर्यंत जशी आई स्वयंभू आहे तशी असतं आणि 12 वाजतानंतर मात्र कवच कुंडलं आईला चढवल्या जातात। त्यामुळे पुढच्या चैत्रामध्ये पुन्हा एकदा आईची स्वयंभू दर्शन होतं। वर्षातून 2दा स्वयंभू दर्शन होतं आणि अखंड ज्योतीचं देखील या देवीला महत्त्व आहे। ते कशा पद्धतीनं मंदिर राबवतं? 5,500 अखंड ज्योती लागलेल्या आहे। 11,000 लोकांची मागणी आहे। यावर्षी आम्ही तेवढ्या व्यवस्था करू शकलो नाही, पण पुढच्या वर्षी मात्र 11,000 परिवाराला अखंड ज्योत लावता येईल अशी व्यवस्था आम्ही करू। असं देखील म्हटलं जातं की बावनकुळेंवर कोराडीच्याच देवीचा आशीर्वाद आहे। तुमचा काय अनुभव आहे नेमका या देवीच्या बाबतीत? मी मागच्या जन्मापासून या मंदिरात माझं सर्व आयुष्य गेलं आहे। त्यामुळं आईने जसं जबाबदारी दिली ती पुढे मी करत गेलो आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र सरकारने सर्व माननीय देवेंद्रजी असतील, नितीन गडकरीजी असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी आहेत, अजितदादा आहेत, या सर्वांनी या संस्थानाच्या विकासाकरता फार मोठी मदत केली आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिला जीर्णोद्धार या ठिकाणी झाला आणि आता जीर्णोद्धाराचं कार्य सुरू आहे। मला सांगा, पुढचे 9 दिवस काय काय कार्यक्रम मंदिरातर्फे हातात घेतले? 9 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भक्त या ठिकाणी कार्यक्रम करतात, कोणी भजन करतात, कोणी कीर्तन करतात, ढोल ताशे, म्हणजे जसं या गर्दीमध्ये शक्य होईल, कारण 20 लाख लोक राहतात। या गर्दीमध्ये जे काही शक्य होईल, कारण सांस्कृतिक कार्य शक्य होत नाही। सांस्कृतिक कार्यामुळे मोठी गर्दी होतं, त्यामुळे कुठले ॲक्सिडेंट होणार नाही, कुठला अपघात होणार नाही, कुणाच्याही काही टाचणीवरही कुणाचा अडचणी होणार नाही याची आम्ही काळजी घेतो। काही राजकीय मागण्या देवीला मागितलेला निवडणुकीचे दिवस आहे? काही राजकीय मागणी नाही, एकच मागणी आहे, जे भक्तगण आईच्या दर्शनाला येतील त्यांची मनोकामना पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरावर कुठली नैसर्गिक आपत्ती येऊ नये एवढीच मागणी आईला केली आहे। नक्कीच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं जे आहेत ते नागपूरकरांना इथं दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। जय मातादीच्या नारायण जे आहेत ते आसमंत जो आहे तो गुंजून गेलेला आहे आणि पुढचे 10 दिवस अशाच पद्धतीनं देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोतेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।